वेलकम टू स्टेट बोर्ड लेक्चर सिरीज। तर आज आपल्याला बघायचं आहे हवामान चॅप्टर। हवामान चॅप्टर आज पाहायचं आहे तिसरा चॅप्टर, हवामान मेट्रोलॉजी। तर हवामान चॅप्टर्समध्ये आपल्याला पाहायचं की काय काय हवेचा दाब किंवा हवामान, हवेचे तापमान, त्यानंतर तापमानावर वितरणावर करणारे वेगवेगळे घटक, आणि त्यानंतर तापमानाचे ऋतूनुसार वितरण, त्यानंतर वायुभार, वारे, ग्रहीय वारे, मोसमी वारे, सगळ्यात शेवटी वृष्टी, पर्जन्य किंवा वृष्टीचे जागतिक असे वितरण पाहायचे। हे सर्व आपल्याला आज हवामानीय संकल्पना सगळ्या पाहायच्या आहेत। तर आज हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे ढग या ठिकाणी दाखवलेत। हे ढग जर तुम्ही पाहिले तर हा आहे कुमुलो निंबस नावाचा, हे असा याचा आकारावरून यांची नावं पडली। निम्बोस्टॅटस हे वेगवेगळ्या प्रकारचे ढग आहेत। यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर आपल्याला पाहिजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची डायग्राम दाखवली। ही डायग्राम फार महत्त्वाची आहे बघा। या डायग्राममध्ये जे काही पॉईंट्स दिलेत ते फार महत्त्वाचे आहेत। ते पॉईंट्स आपल्याला पाहायचे तिथे। जर आपण पाहिलं तर हे पृथ्वीचे जे बाह्य आवरण आहे, वातावरण आहे, तर ते वातावरणाचं एक प्रकारे असे थर त्याने दिलेत। एक प्रकारे असे स्टेप्स नाही म्हणणार, किंवा थर म्हणता येईल आपल्याला। वेगवेगळ्या प्रकारचे थर असे दिलेत। सर्वात खाली बघा 16 किलोमीटरपर्यंत जो असतो तो असतो ट्रोपोस्फियर। कोणता असणार? ट्रोपोस्फियर असणार 16 किलोमीटर। आणि या ट्रोपोस्फियरमध्ये कोण फिरत असते? हे असे एरोप्लेन्स, जे काही विमान असतात ते या ट्रोपोस्फियरमध्ये फिरत असतात। हा 16 किलोमीटरपर्यंत असतो। ही पॉईंट्स नोट करून घ्या, किंवा ही डायग्राम पुन्हा बघत राहा पिक्चर। त्यानंतर बघा दुसरा थर कोणता आहे? ट्रोपोस्फियर सगळ्यात खाली येणार, जमिनीला लागून। त्यानंतर वरचा थर आहे स्ट्रॅटोस्फियर। स्ट्रॅटोस्फियर मध्ये क्लाउड्स येतात सगळे, जे वर दाखवलेले क्लाउड्स आपण हे पाहिले, सगळे क्लाउड्स येणार स्ट्रॅटोस्फियर थरामध्ये। स्ट्रॅटोस्फियर नंतर जो थर आहे तो आहे मेझोस्फियर। मेझोस्फियरचं जर तुम्ही पाहिलं तर किती किलोमीटरपर्यंत असणार? हा 48 किलोमीटरपर्यंत जमिनीपासून। तिसरा थर कोणता आहे? मेझोस्फियर। आणि सगळ्यात वरचा त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर थर्मोस्फियर आहे। थर्मोस्फियर हा 80 किलोमीटरपर्यंत आढळतो। आणि 80 किलोमीटरच्या वर सर्वात वर कोणता थर आहे? आयनोस्फियर आहे। मोर दॅन 80 किलोमीटर आयनोस्फियर। आयनोस्फियरमध्ये सॅटेलाइट्स वगैरे घुमत असतात किंवा प्रदक्षिणा घालत असतात पृथ्वीच्या। सॅटेलाइट जर पाहिलं तर त्या आयनोस्फियरमध्ये सापडणार, आणि जे मेटेरॉइड्स आहेत ते सापडणार तुमच्या थर्मोस्फियर आणि मेझोस्फियरच्या बाउंड्रीवर। तर हे थरांचे क्रम महत्त्वाचे आहेत, खालून वर किंवा वरून खाली। तर पहिले पाहिलं आपण तर ट्रोपोस्फियर येणार, नंतर स्ट्रॅटोस्फियर, नंतर मेझोस्फियर, नंतर थर्मोस्फियर, आणि सगळ्यात वर आयनोस्फियर येणार। तर याला जर लक्षात ठेवायचं झालं तर असं लक्षात ठेवू शकता, TSMT ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, त्यानंतर मेझोस्फियर, पुन्हा त्यानंतर थर्मोस्फियर, आणि सगळ्यात शेवटी आयनोस्फियर। हे या 4 थर झाले बाह्य वातावरणाचे पृथ्वीच्या। जर ओझोन बाबतीत जर विचारलं तर ओझोन कोणत्या थरामध्ये आढळतो? ओझोन हा आढळतो स्ट्रॅटोस्फियरमध्ये, दुसऱ्या थरामध्ये। या स्ट्रॅटोस्फियरमध्येच ओझोन नावाचा थर आढळणार, ओझोन O3। त्यानंतर बघा आपल्याला पाहिजे हवामान आणि हवा। हवा बघा, वातावरणाच्या दैनंदिन बदलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणायचं वातावरण विज्ञान। वातावरणाचा अभ्यास करायचा त्याला म्हणायचं वातावरण विज्ञान। ठीक आहे। तर पुढं बघा, वातावरणात काय काय असते ते पाहिजे आपल्याला। वातावरणात असणार, वातावरणातील तापमान, वायुभार, वारे, आर्द्रता, पर्जन्य, त्यानंतर अभ्राच्छादित आकाशाचे प्रमाण, सूर्यप्रकाश, या सर्व घटकांमध्ये अल्प काळासाठी घडून आलेला बदल म्हणजे काय? हवा होय। तर ही झाली हवेची व्याख्या। हवा म्हणजे
एक अल्पकालीन घडून आलेला बदल. कशामध्ये? वायुभार, तापमान, वारे, आर्द्रता किंवा पर्जन्य किंवा सूर्यप्रकाश अशा सर्व प्रकारच्या घटकांमध्ये आलेला अल्प काळातला म्हणजे थोड्या काळासाठी आलेला बदल म्हणजे काय? हवा होय. तर एखाद्या प्रदेशातील अथवा ठिकाणची वातावरणाची सर्वसाधारण स्थिती म्हणजे काय? हवामान होय. म्हणजे तेथील नेमकी सर्वसाधारण स्थिती कशी आहे? वारे जास्त आहेत की पाऊस जास्त आहे की असं कोणत्या प्रकारचे घटक हे वर जे दर्शवलेत त्यापैकी कोणते कमी किंवा जास्त आहेत त्याला म्हणायचं हवामान. करंट स्थिती तिथली. जर एखाद्या प्रदेशाचं वातावरण ठरवायचं असलं, जसं की समजा आमच्या परभणीचं जर वातावरण ठरवायचं झालं, तर परभणीत नेहमी उन्हाळा हा अतिशय तीव्र असतो. 40 ते 42 डिग्रीपर्यंत तापमान असतं. पावसाळा एक ठीकठाक असतो. फार जास्त पाऊसही नसतो आणि कमीही नसतो. तर अशा प्रकारचं वातावरण परभणीचं. हे डिसाईड कसं केलं की वारंवार 30 ते 35 वर्ष आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अभ्यास केला आणि त्याच्यावरून परभणीचं वातावरण ठरवलं गेलं. तर हे सर्व सांगितलं या ठिकाणी की हवामान कसं ठरवायचं? 30 ते 35 वर्ष त्याचं निरीक्षण करावं लागेल यांना आणि हे सर्व करून तिथलं हवामान डिसाईड केलं जाईल. त्यानंतर जर तापमानाची व्याख्या दिली. तापमान म्हणजे नेमकं काय? तर तापमान म्हणजे पदार्थाच्या उष्णतेचे मापन होय. म्हणजे एखादा पदार्थ किती गरम किंवा किती उष्ण आहे त्यावरून ठरतं की तो शीत आहे किंवा थंड असतो. जर तापमान कमी असेल तर थंड असणार, जास्त असेल तर जास्त असणार. तापमान कशात मोजायचं? हे सर्वांना माहिती आहे, सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये. हा झाला तापमान. जर सरासरी तापमान काढायचं असेल एखाद्या ठिकाणचं तर त्यासाठी काय फॉर्म्युला दिलाय? सोपा फॉर्म्युला दिलाय की दैनिक अधिकतम तापमान प्लस दैनिक न्यूनतम तापमान डिवायडेड बाय 2. म्हणजे समजा दिवसा सकाळी 12 वाजता 40 आहे आणि रात्री सर्वात कमी झालं एक 15 ते 15 डिग्री सेल्सिअस किंवा 15 डिग्री सेल्सिअस. तर या दोन्हीची बेरीज करायची, 40 आणि 15ची 55 आणि त्याला 2 भागायचं. तर याचं सरासरी तापमान मिळणार. दैनिक सरासरी तापमान किती आले? 55ला 2 भागितल्यावर हे आलं 27.5. हे झालं सरासरी दैनिक तापमान. हे झालं मॅक्झिमम तापमान आणि हे झालं मिनिमम तापमान. दोन्हीची सरासरी काढली आपण, त्याला म्हणायचं दैनिक सरासरी तापमान. हेच पुढे सांगितलं की दिवसाच्या कमाल व किमान तापमानाच्या सरासरीला दैनिक तापमान किंवा सरासरी दैनिक तापमान म्हणायचं. त्यानंतर जे मासिक सरासरी तापमान आहे हे म्हणजे महिन्यातील प्रत्येक दिवसाच्या सरासरी दैनिक तापमानाच्या बेरजेला दिवसाच्या संख्येने भागून मासिक सरासरी तापमान मिळणार. फॉर एक्झाम्पल इथं 27.5 आलं होतं पहिल्या दिवसाचं आपलं. असं प्रत्येक दिवसाचं काढायचं आणि प्रत्येक दिवसात समजा जानेवारी महिन्याचं असेल तर त्याला 31नं भागून जो काय भागाकार येईल ते असणार त्या महिन्याचं मासिक सरासरी तापमान. वर्षभरातील मासिक सरासरी तापमानावरून त्या वर्षातील तापमान समजतं आणि त्यानंतर त्याचबरोबर वार्षिक तापमान कक्षाही समजत असते. पुढे तापमानावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक बघायचे. तापमान वितरणावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक. भूपृष्ठावर तापमानाचे वितरण असमान आढळते. एकसारखं नाही आढळणार, वेगवेगळं तापमान आढळतं. जर परभणीत पाहिलं तर ते तुम्हाला 42 डिग्री सापडेल उन्हाळ्यामध्ये आणि ते तुम्ही हिमालयात गेलात तर ते 10 डिग्री सापडेल. म्हणजे किती तफावत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा परिणाम त्यावर होत असतो तर बघा, तर अक्षांश आहे, त्यानंतर प्रदेशाची उंची आहे, समुद्रापासूनचं जे अंतर आहे, ग्रहीय वारे आहेत, सागरीय वारे आहेत, उताराचे स्वरूप यांचा समावेश सुद्धा या वितरणावर होत असतो. तर पहिला पॉईंट पाहायचा आहे अक्षांश. अक्षांश भूपृष्ठावरील तापमान वितरणावर परिणाम करणारा प्राथमिक घटक. प्राथमिक घटक कोणता आहे? अक्षांश. हा पॉईंट महत्त्वाचा नोट करून घ्या. भूपृष्ठावरील तापमान वितरणावर परिणाम करणारा प्राथमिक घटक कोणता आहे? तर अक्षांश आहे. अक्षांश म्हणजे नेमकं काय हे सर्व आपण एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवला आहे. अक्षांश, रेखांश, अक्षवृत्त, रेखावृत्त. अक्षांश सिंपली लक्षात घ्या, हे आडव्या रेषा म्हणजे अक्षांश आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त आणि हे
अक्षांश किंवा अक्षवृत्त हे असे आडव्या प्रकारच्या लाईन्स असतात पृथ्वीवर. त्यानंतर बघा, उच्च अक्षीय अक्षवृत्तावर तापमान कमी, तर कमी अक्षीय अक्षवृत्तावर तापमान हे जास्त आढळते. का आढळते असं? वर बघितलं की आपण जे कमी अक्षीय वृत्त आहेत, कमी म्हणजे फॉर एक्झाम्पल हे 0 वालं, हे झालं विषुववृत्त, वरलं अक्षीय वृत्त. 0 म्हणजे सर्वात कमी झालं. मग इथून 15, 30 नंतर वर असं 60 पर्यंत जाणार. जर आपण पाहिलं या ठिकाणी तर 0वर जे सूर्यप्रकाश आहे तो असा डायरेक्ट लंबरूप किंवा 90 डिग्री अँगलमध्ये सर्वात जास्त सूर्यप्रकाश इथे पडत आहे. इथं त्याच्याहून थोडासा कमी पडणार, पण बऱ्या प्रकारे पडणार. आणि जर इथं जर पाहिली तर इथं ही किरणे जी आहेत ती तिरपी पडत आहेत बऱ्याच प्रकारे. त्यामुळे इथं तेवढी उष्णता जाणवणार नाही. त्यामुळे या ठिकाणचं जे तापमान आहे ते कमी असणार. इथं खूपच कमी प्रमाणात सूर्यप्रकाश पोहोचणार. त्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवावर बर्फ असतो. अतिशय कमी तापमान असते. हेच वर सांगितले की जे उच्च अक्षवृत्ती आहेत, आता आपण बघितलं ध्रुवाकडचे, ते कमी, त्यावरील तापमान कमी असणार. आणि जे 0 डिग्री सेल्सिअस किंवा विषुववृत्तीच्या जवळील अक्षवृत्त आहेत त्यावर तापमान उच्च असणार, कारण तिथं किरण हे लंबरूप पडतात. आणि कमी याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर उच्च अक्षवृत्तावर हे तिरपे पडणार आणि जे 0 डिग्री सेल्सिअस किंवा 15 आहे तिथं हे किरण हे असे डायरेक्ट लंबरूप पडणार. हेच खाली या डायग्राममध्ये आपण पाहिलं. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचे, हेच मेन कारण आहे बघा थोडक्यात, की जे विषुववृत्तावरील आपण पाहिले 0 डिग्री सेल्सिअस अक्षवृत्तावर तापमान हे अधिक असणार आणि ध्रुवीयवर डायरेक्ट बर्फच असणार, अतिशय कमी तापमान असणार. त्यानंतर दुसरा पॉईंट दिलाय की प्रदेशाची उंची. प्रदेशाची उंची बघा, वातावरणाला भूपृष्ठापासून अप्रत्यक्ष अशी उष्णता मिळते. याचा अर्थ असा की जे जमिनीजवळ जे पार्ट्स आहेत, जमिनीला लागून असलेले जे काही भूरूप आहेत, की अशी जमिनीवर असतील समजा पठार वगैरे, तर यांना जमिनीची उष्णता भेटत असते. जमिनीकडून उष्णता भेटत असते, कारण जमीन वेगळ्या प्रकारे सूर्यप्रकाशाची किरणं शोषून घेते. हीच उष्णता जितकी जवळ जमिनीच्या जे भू आकार असतील, पठारे असतील, मैदाने असतील, त्यांचे तापमान हे अधिक असणार. आणि जर असं पर्वतापर्यंत गेलात तर ह्या पर्वताचा संबंध जमिनीशी फार कमी येतो. त्यामुळं या भूपृष्ठ वातावरण हे जे जवळ असलेलं याचं वातावरण जास्त असणार. पण जसं जसं तुम्ही समुद्र सपाटीपासून किंवा जमिनीपासून जर उंच गेलात तर उंचीनुसार ते तापमान कमी होत जाणार, कारण यांचा कॉन्टॅक्ट जमिनीपासून तुटलेला आहे. तर यालाच काय म्हणायचं, सर्वसाधारण घट दर. आणि हा उंचीनुसार या वातावरणाचे तापमान कमी होण्याचे प्रमाण हे पुन्हा पुन्हा विचारला जाणारा पॉईंट आहे की 1000 मीटर उंचीला किती आहे, 6.4 डिग्री सेल्सिअस. 1000 मीटरला 6.4 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान कमी होत जाणार जसं जसं तुम्ही खालून यावर पर्वत शिखराकडे जाणार. यालाच म्हणायचं सर्वसाधारण घट दर. किती आहे, 6.4 डिग्री सेल्सिअस. तिसरा पॉईंट आहे समुद्र सपाटीपासून भूपृष्ठाचे अंतर. जो भाग समुद्राच्या जवळ असणार त्याचा वातावरण हे एक प्रकारचंच असणार. जसं की जर कोकणाच्या साईडला गेलात तर तिथे थ्रू आउट पूर्ण वर्षात तापमान हे जवळपास 25 डिग्री सेल्सिअस आसपास असते. आणि जर तुम्ही समुद्रापासून दूर आलात, जसं की परभणीत आलात तर आमचे एक्स्ट्रीम उन्हाळ्यात जर तुम्ही पाहिलं तर ते 43-44 पर्यंत डिग्री सेल्सिअस, 45 पर्यंत तापमान जातं. आणि तेच हिवाळ्यामध्ये खूप सारं असं 4 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा जातं. जेवढं तुम्ही समुद्रापासून दूर जाल तेवढा त्याचं तापमान हे विषम प्रकाराचं, एकसारखं वातावरण असणारच नाही. तरी असं का असणार, तर एक समुद्राचा एक इफेक्ट असतो, फक्त तो इफेक्ट लक्षात ठेवा. त्याला मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स किंवा मॉडरेटिंग इफेक्ट म्हणतात, जो समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात होत असतो. आणि हा जो इफेक्ट आहे तो जे समुद्रापासून दूर आहेत त्यांच्या होणार नाही. त्यामुळे तिथलं वातावरण विषम प्रकारचं असेल. म्हणजे समुद्राच्या जवळ आहे ते वातावरण असणार समप्रकारचं. इथं सांगितले की सागर सान्निध्यातील प्रदेशात हवामान हे समप्रकारचं असेल, तर जे खंड आहेत जे दूर आहेत
कशापासून, सागरापासून किंवा समुद्रापासून, ते त्यांचं वातावरण हे असणार विषम प्रकारचं. म्हणजे थंडीमध्ये खूपच थंडी असणार, पावसाळ्यात खूपच पाऊस असणार आणि उन्हाळ्यात खूपच ऊन असणार. पण तेच जर समुद्राच्या काठची जी मुंबई असेल किंवा कोकण असेल, त्याच्यात उन्हाळ्यात बी 25 डिग्री सेल्सिअस, हिवाळ्यात बी 25च, थ्रू आउट इयर एकसारखंच तापमान असणार. हेच या पॉईंट्समध्ये त्यांनी सांगितले. त्यानंतर बघा प्रचलित वारे. प्रचलित वाऱ्यांमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की जर उष्ण वारा असेल तर तापमान वाढणार, साहजिक आहे. गरम वारा असेल तर तापमान वाढणार, आणि शीत किंवा थंड वारा असेल तर तापमान कमी होणार. ॲज सिम्पल ॲज लाईक दॅट. त्यानंतर पाहायचे सागरी प्रवाह. सागरी प्रवाहाचे बी सेम कंडिशन. जर गरम उष्ण सागरी प्रवाह आला तर तापमान त्या ठिकाणचं वाढणार, आणि जर शीत प्रवाह आला तर त्या किनारपट्ट्याच्या भागाच्या वातावरणात किंवा तापमानात काय होणार, घट होणार. म्हणजे त्या तापमान कमी होईल. त्यानंतर उताराचं स्वरूप बघा, हे महत्त्वाचं आहे. उताराचं स्वरूप जर आपण पाहिलं तर यांनी सांगितले की उत्तर गोलार्धात जे पर्वताचे दक्षिणाभिमुख उतार किंवा दक्षिण गोलार्धात उत्तराभिमुख उतार नेहमी सूर्याच्या दिशेने असतात, त्यामुळे सदर उतारावर जास्त तापमान, विरुद्ध बाजूला उतारावर तापमाने कमी असते. आता हे डायग्राम्स काढून तुम्हाला समजून सांगतो की नेमकं याला म्हणायचं काय. जर आपण पाहिलं तर ही झाली पृथ्वी, पृथ्वी झाली, ठीक आहे, प्रयत्न करतोय गोल काढायचा. ही झाली पृथ्वी, ही वरची उत्तर दिशा झाली म्हणून हा झाला उत्तर गोलार्ध, आणि खालचा झाला दक्षिण गोलार्ध. त्यांनी म्हणले की जर उत्तर गोलार्धात पर्वतांचे दक्षिणाभिमुख उतार, म्हणजे दक्षिण दिशेला, फॉर एक्झाम्पल एखादा हा पर्वत आहे आणि त्यांचा जर उतार हा असा दक्षिणेकडे जास्त आहे, दक्षिणेकडे जास्त तोंड असेल समजा त्यांचं, तर या बाजूने सूर्य आहे, तर यावर जास्त किरण पडणार, कारण यांचं तोंड कोणीकडे उतार, हे दक्षिणेकडे उतार आहे. आणि तेच जर दक्षिण गोलार्धात आपण पाहिलं, असे पर्वत की ज्यांचा उतार हा उत्तर दिशेकडे जास्त आहे, हा पर्वत समजा, आणि ह्या उत्तर दिशेकडं उतार जास्त आहे. अशा प्रकारे जर सूर्याची किरण या ठिकाणी इथं पडायलेत आणि इकडून सुद्धा याच ठिकाणी पडायलेत, जर आपण पाहिलं या ठिकाणी सूर्याची किरण पडणार नाहीत, त्यामुळे ह्या उतारांवर तापमान कमी असणार, आणि या साईडच्या उतारांवर तापमान हे अधिक असणार आहे. तर आपण हे 6 पॉईंट्स पाहिले ज्यांचा तापमानाच्या वितरणावर परिणाम होत असतो. आता आपल्याला पुढे पाहायचे की तापमानाचे ऋतूनुसार कसे वितरण होते, वेगवेगळ्या ऋतूनुसार. जर आपण पाहिलं की पृथ्वी आपल्या आसाभोवती किती डिग्री सेल्सिअस कललेली आहे, 23-23.5 डिग्री सेल्सिअसच्या कोनला कललेली आहे. हे इथे दिसतंय बघा. पृथ्वी थोडीशी अशी सरळ असायला पाहिजे होती, या अशी, पण ही या अशा प्रकारे कललेली दिसते थोडीशी. तर हा जो कोन आहे तो किती आहे, 23-23.5 डिग्री सेल्सिअस. हेच या ठिकाणी सांगितले की पृथ्वीचा आसाभोवती एक जवळपास 23.5 डिग्री सेल्सिअस कललेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे पुढे बघा, सूर्यकिरणे ज्या भागात लंबरूपाने पडत असतात त्यांना 90 डिग्री कोन, लंबरूप म्हणजे किती, 90 डिग्री कोन करून तिथे तापमान हे अधिक असणार. तर ज्या भागात सूर्यकिरणे ही तिरपी पडत असतात तिथे तापमान कमी असणार. तिथे तापमान हे कमी असणार. जर पुढं पाहिलं, जिथे 90 डिग्री लंबरूप पडणार तिथे तापमान अधिक असणार, व जिथे तिरपी पडणार तिथे तापमान हे कमी असणार. पृथ्वीच्या 23.5 डिग्री सेल्सिअस कललेल्या असामुळे आताच आपण बघितलं की पृथ्वीचे जे परिभ्रमण यामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होत असते. तर पृथ्वीची ऋतू निर्मिती कोणत्या कारणामुळे होते, 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे की
23°C कललेला आस. व दुसरं कारण आहे पृथ्वीचं परिभ्रमण, होणारं परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरणार आणि परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरणार. लक्षात घ्या. परिभ्रमणाचा अर्थच होते कुठेही फिरायचं. आपलं घर सोडून दुसरीकडे फिरणं म्हणजे परिभ्रमण करणं. आणि परिवलन म्हणजे आपल्याच घरच्या घरी फिरणं. त्यानंतर खाली बघा, ऋतूनुसार तापमानातील बदल हे पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे होतात. ऋतू निर्मिती सुद्धा कललेल्या आसामुळेच होत असते आणि तापमानात जे सुद्धा बदल व्हायले ते सुद्धा कशामुळे होणार? पृथ्वीचा हा जो कललेला आस आहे या कललेल्या आसामुळेच होत असतात. तर आपल्याला ही डायग्राम समजून घ्यायची. ही डायग्राम खूप कॉन्सेप्च्युअल आहे. खरं तर ही डायग्राम पाहायची असेल तर 3D वगैरे व्हिडिओज आपल्याला पाहिजे त्यामध्ये, त्यानुसार अधिक चांगलं समजेल. तर आपण पाहूया ते 3D व्हिडिओज कसे आहेत. तर त्याआधी आपल्याला ही डायग्रामचे आपण 3D व्हिडिओजने समजू आणि मग पुन्हा ह्या डायग्रामवर येऊया. तर हा व्हिडिओ बघा, पृथ्वी इथे या ठिकाणी फिरत आहे अशा प्रकारे. आता जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पृथ्वी ही कललेली आहे. कललेला असं आपण पाहिलं ते 23.5°C. त्यानंतर आपल्याला पाहायचे की हे जे आहे हे कोणतं वृत्त आहे? हे वृत्त आहे, हे वृत्त आहे, हे वृत्त आहे कर्कवृत्त. कर्कवृत्त आणि खालचं आहे मकरवृत्त आणि हे आहे विषुववृत्त. तर आपण पाहिलं पृथ्वी अशी कललेली असल्यामुळे या ठिकाणी जे सूर्याची किरण ते पडत आहेत सर्वात जास्त कुठे पडत आहेत? कर्कवृत्तामध्ये. आणि आपण जर पाहिलं तर हा वरचा भाग एवढा कशामध्ये येतो? हा भाग येतो उत्तर गोलार्धात आणि खालचा येतो दक्षिण गोलार्धात. तर होते काय माहिती आहे का, एक उत्तरायण नावाचे कॉन्सेप्ट पाहायचा पुढे आपल्याला. तेच कॉन्सेप्ट आपण इथे बघतोय. जे उत्तरायण आहे ते आहे ही अशी कललेली असल्यामुळे उत्तरेकडे सर्वात जास्त सूर्यप्रकाश पडणार आणि दक्षिणेकडे सूर्यप्रकाश कमी पडणार. ही सर्व घटना कधी होती? ही होती 22 सप्टेंबरला, जेव्हा मकर संक्रांती असते. 22 सप्टेंबरला मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती सर्व म्हणत असतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे सर्व कार्यक्रम कशामुळे होतो? तर जेव्हा हा पृथ्वी दक्षिण गोलार्धामध्ये मकर वृत्तावर हे पडत. सध्या आपण उत्तरायण बघत होतो. उत्तरायण म्हणजे उत्तर गोलार्धातील जो कर्कवृत्त आहे त्या कर्कवृत्तावर सर्वात जास्त हा सूर्यप्रकाश पडणार आहे. आणि खालच्यावर हा सूर्यप्रकाश जातोय का? तर नाही, इथे हा सूर्यप्रकाश पोहोचत नाही. हा उत्तरेकडील कर्कवृत्तावर सर्वात जास्त पडेल. याला म्हणायचं उत्तरायण. उत्तरायणचा सिम्पली अर्थ होतो उत्तरायण ह्या दोन शब्दांचा एक शब्द बनलेला आहे, उत्तर आणि अयन. अयनचा अर्थ होतो प्रवेश करणे किंवा जाणे. उत्तरेकडे जाणे म्हणजे उत्तरायण. आणि त्यानंतर या उलट दक्षिणायन होणार. दक्षिणायन कधी होणार? 22 डिसेंबरला. आणि जे हे उत्तरायण पाहिले हे उत्तरायण होणार 21 जूनला होणार. हे चुकून म्हणलो मी. हे 22 सप्टेंबर दक्षिणायनचं आहे आणि जे उत्तरायण आहे ते आहे 22 जूनचं. 22 जूनमध्ये हे उत्तरायण घडणार. आता आपण पाहू दक्षिणायन. तर बघा दक्षिणायन बघा, दक्षिणायन दाखवतात. आता बघा ही पृथ्वी अशीच फिरत फिरत कोणत्या साईडला येणार? आली या ठिकाणी आली. जर आपण आता पाहिलं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी दिसते की आता हे सर्व किरणे कुठे पडत आहेत? खालच्या भागाला, या दक्षिणेच्या साईडला पडत आहेत, दक्षिण गोलार्धाच्या मकरवृत्तावर. याला म्हणायचं दक्षिणायन किंवा
मकर व्रतावर सर्वात जास्त सूर्यप्रकाश यावर पडत असतो. जेव्हा हा सूर्यप्रकाश मकर व्रतावर पडणार त्यावेळी साहजिक आहे दक्षिण गोलार्धात तापमान वाढणार व तिथं उन्हाळा असणार. वरच्या साईडला हे किरण पोहोचणार नाही व त्यामुळे उत्तर गोलार्धात यावेळी काय असणार, हिवाळा असणार. आपल्याकडे हिवाळा कधी असतो, आपण उत्तर गोलार्धात येतो. आपल्याकडे हिवाळा असतो एक डिसेंबर महिन्यामध्ये. म्हणजेच हे डिसेंबर महिन्यातले जे 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्ध मध्ये उन्हाळा असणार आणि आपल्याकडे हिवाळा असणार. तर दक्षिणायन कधी घडणार, साहजिक आहे दक्षिणायन घडणार 22 डिसेंबरला, डिसेंबर महिन्यामध्ये. तर पुढं आपल्याला पाहिजे, जर आपण डिसेंबरला पाहिलं तर डिसेंबरला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, जे डिसेंबर महिन्यात आपल्या इकडे थंडी असते. आपण उत्तर गोलार्धामध्ये स्थित आहोत. आपल्या ऋतूनुसार लक्षात ठेवा, आपण उत्तर गोलार्धात असल्यामुळे डिसेंबरमध्ये आपल्याकडे थंडी असणार. म्हणजे आपण आहेत उत्तर गोलार्धात. तर त्याचवेळी दक्षिण गोलार्धात असणार उन्हाळा. आणि हा उन्हाळा कधी येणार, डिसेंबर महिन्यात. तर त्यावरून लक्षात ठेवा, जी आपल्या इकडची थंडी आहे ती कधी असते, 21 किंवा 22 डिसेंबरला. 22 डिसेंबरला. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, हिवाळी, विंटर सोलेस्टिस. आणि मराठीत म्हणायचं दक्षिणायन. कारण हे सूर्यप्रकाश हे दक्षिणेकडं जास्त प्रवेश करणार. दक्षिणेकडच्या खालच्या मकरवृत्तावर हा प्रवेश करणार व कर्कवृत्तावर जास्त ऊन नसल्यामुळे हा उत्तर गोलार्धाचा पाठ हा विंटर दाखवणार किंवा हिवाळा दाखवणार आणि खालच्या दक्षिण गोलार्धात त्यावेळी असणार उन्हाळा. आणि तीच स्थिती जर तुम्ही या ठिकाणी पाहिली तर पृथ्वी फिरत या ठिकाणी अशा प्रकारे 21 जूनला या ठिकाणी येते. आणि 21 जूनला जर पाहिलं तर सूर्याचा सर्वात जास्त प्रकाश कुठं पडणार, कर्कवृत्तावर. त्यामुळे 21 जूनला भारतामध्ये आणि उत्तर गोलार्धात हा उन्हाळा समजला. त्याला समर सोलेस्टिस किंवा उत्तरायण असं म्हणतात. कारण त्यावेळी उत्तर गोलार्धात सर्वात जास्त सूर्यप्रकाश प्रवेश करणार. त्यामुळे उत्तरायण हे कधी असणार, 21 जूनला. सिंपल आहे. तर पुढे बघा, हेच या डायग्राममध्ये दाखवले की 22 डिसेंबर महिन्यात आपल्याला कितीला, 22 डिसेंबरला. डिसेंबर महिन्यात आपल्याकडे थंडी असती. हा झाला आपला उत्तर भाग. आपण उत्तरेकडं, भारत हा उत्तर गोलार्धात येतो. इथे असणार थंडी. पण त्याचवेळी जे उत्तर गोलार्धात थंडी असणार आणि दक्षिण गोलार्धात असणार उन्हाळा. हा झाला दक्षिण गोलार्ध. याच्यात असणार उन्हाळा. आणि का उन्हाळा असणार, कारण हे सूर्यप्रकाश किरणकूळ प्रवेश करणार दक्षिण गोलार्धात. यालाच म्हणायचं दक्षिणायन. 22 डिसेंबरला येणार दक्षिणायन. आणि ते जर आपण जून महिन्यात पाहिलं तर आपल्या इकडे उन्हाळा असतो. म्हणजे उन्हाळा संपतच आले असतो, पण तेव्हाही ऊनच असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे येथील जे कर्कवृत्त आहे, या कर्कवृत्तावर सर्वात जास्त सूर्यप्रकाश ही लंबरूप पडणार 90 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि त्याचवेळी दक्षिणायन जे आहे त्या ठिकाणी हिवाळा असणार. त्यामुळे 21 जूनला सूर्यप्रकाश हा उत्तर गोलार्धात प्रवेश करणार असल्यामुळे या कारणाला म्हणायचं उत्तरायण किंवा उत्तरायणांत. आणि दुसरे कॉन्सेप्ट आहेत 21 मार्चचा वसंत संपात आणि 23 सप्टेंबरचा शरद संपात. हे दोन पण लक्षात ठेवा. हे चारही पॉईंट्स पुन्हा लक्षात ठेवा. कन्सेप्च्युअली हे तर लक्षात राहायला पाहिजे बघा. 21-22 दक्षिणायन कधी आणि उत्तरायण कधी. 21 पासून सुरुवात करा, 21 जून. आणि इकडं असणार डिसेंबर महिन्यात थंडी, 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबरवरून दक्षिणायन आणि 21 जूनवरून उत्तरायण. हे दोन झाले. तर हे एक लक्षात ठेवा, दोन, की 21 मार्चला असणार वसंत, 21 मार्चला असणार वसंत संपात आणि 23 सप्टेंबरला असणार शरद संपात. हे चारही परीक्षेला पुन्हा विचारले जातात. त्यामुळे या चारीची 2-3 वेळा लिहून आणि 2-3 वेळा पुन्हा रिव्हिजन करून हे लक्षात राहतात. याला रिव्हिजन महत्त्वाची आहे पुन्हा. ठीक आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण कॉन्सेप्च्युअली लक्षात राहते बघा. 21-22 आणि वर 21 आणि 23. 21 मार्च आणि खाली 23 सप्टेंबर. तर आपण पाहिलं की हे
जर तुम्ही लक्षात घेतलं, हे डेट्स लक्षात ठेवायच्यातच आपल्याला. हे दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे. कधी कधी कन्फ्यूज होतात, तर त्यासाठी आपण एक ट्रिक तयार करूयात. तर ट्रिक किंवा कॉन्सेप्ट म्हणायला ट्रिकच म्हणून सर, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 21 लक्षात ठेवायचं आपल्याला. 21 जून जे आहे, आपण एक लक्षात ठेवलं की 21 जून हे उत्तरायण आहे. ठीक आहे, उत्तरायण आहे 21 जून. दुसरं काय असणार आहे? दक्षिणायन. एक झालं उत्तरायण, दुसरं दक्षिणायन. जे दक्षिणायन आहे ते कम्प्लिटली 6 महिन्यानं असणार. किती? 6 महिन्यानं. म्हणजे जून पासून ते 6 महिने जर पाहिले तर ते होतात डिसेंबर. 21 ते 22 डिसेंबर. कम्प्लिटली काय असणार? 6 महिन्यांनी दक्षिणायन असणार. उत्तरायण पाहिलं आपण 21 जून, नंतर दक्षिणायन पाहिलं 6 महिन्यांनी 22 डिसेंबर. डिसेंबर म्हणजे 22 डिसेंबर. 21 नंतर लगेच 22 डिसेंबर. आता पुन्हा तसंच वर जर पाहिलं तर 21 जूनचं दक्षिणायन पाहिलं 22 डिसेंबर. आता 21 मार्चचं जे पाहिजे ते आहे वसंत संपात. 21 मार्चपासून वसंत संपात. आणि एक आहे वसंत संपात आणि दुसरं आहे शरद संपात. जर आपण वसंत संपातपासून शरद संपातकडे गेलो तर बघा, 21 मार्चला आला वसंत संपात. कम्प्लिटली 6 महिन्यांनी कोणाला? 23 सप्टेंबरला शरद संपात. तर अशा प्रकारे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो की 21 जूनला असणार उत्तरायण, त्यानंतर 22 डिसेंबरला दक्षिणायन, आणि 21 मार्चला जर आपण पाहिलं तर वसंत संपात, आणि लगेच 6 महिन्यांनी 23 सप्टेंबरला शरद संपात. हे झालं उत्तरायण, दक्षिणायन, वसंत संपात आणि शरद संपात. तर एकतर हे दोन्ही 21 वाले लक्षात ठेवा. नंतर त्याच्यावरून हे 22 डिसेंबर आणि 23 सप्टेंबर असं पण लक्षात ठेवू शकतो आपण. तर पुढं एक कॉन्सेप्ट आहे छोटीशी, समताप रेषा नावाची. समताप रेषा काय असतात? या नकाशावर सारखे तापमान असलेले ठिकाणांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा म्हणजे समताप रेषा. सारख्या ठिकाणांना जोडणाऱ्या समताप रेषा. ज्याचं सेम तापमान आहे, इथं 10 डिग्री सेल्सिअस असेल तर इथं बी 10 डिग्री सेल्सिअस. ह्या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा म्हणजे समताप रेषा. अशी ठिकाणे जोडताना उंचीचा परिणाम कमी करण्यासाठी त्या ठिकाणाचे तापमान हे समुद्र सपाटीवरील तापमानानुसार बदलले जाते. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचे की जागतिक तापमानाचं वितरण हे महिन्यानुसार कसं असणार आहे. जानेवारी महिन्यात कसं असणार आहे आणि दुसरा जुलै महिन्यात कसं असणार आहे. तर जानेवारी महिन्यात बघा कसं असणार आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये या काळात जानेवारी महिन्यात सूर्याचे भासमान परिभ्रमण हे दक्षिण गोलार्धात होत असतं. त्यानंतर दक्षिण गोलार्धात झाल्यामुळे काय होणार? मकर वृत्तावर सूर्यकिरणे हे लंबरूप पडतात. आणि उत्तर गोलार्धात हिवाळा, तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. मकर वृत्त कुठे? दक्षिण गोलार्धात आहे. तर दक्षिण व मकर वृत्तावर जास्त ऊन पडल्यामुळे उन्हाळा कुठे असणार? दक्षिण गोलार्धात. कारण मकर वृत्त हे दक्षिण गोलार्धात आहे. आपण जर बघितलं जानेवारीमध्ये आपल्याकडे थंडी असते, आपण उत्तर गोलार्धात येतो आपला देश, भारत देश. आपल्या देशावर लक्षात ठेवा की जानेवारीमध्ये आपल्याकडे काय असते? उन्हाळा असतो, हे हिवाळा असतो. तर आपण येतो उत्तर गोलार्धात, त्यामुळे उत्तर गोलार्धात काय असणार? हिवाळा असणार. आणि जर दक्षिण गोलार्धात पाहिलं तर उलट स्थिती, उन्हाळा असणार. त्यामुळे जर दक्षिण गोलार्धात आपण पाहिलं की अर्जेंटिना असेल किंवा आफ्रिका असेल, या भागात 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पडतं. तिथे उन्हाळा असतो. आणि आशियात किंवा ग्रीनलँडमध्ये पाहिलं तर हिवाळा असणार. हे सगळे उत्तर गोलार्धात येतात. तर पुढं बघा, या काळात जर आपण पाहिलं म्हणजे जानेवारी महिन्यात उत्तर गोलार्धातील सागरी किनाऱ्यावरील तापमान वितरणावर तेथील उष्ण सागरी प्रवाहांचा सुद्धा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. कारण उष्ण सागरी वारे सुद्धा जानेवारी महिन्यात दिसत असतात. कारण हे वारे यायले दक्षिण गोलार्धाकडून. आता जर आपण पाहिलं
तर हे झालं जानेवारी महिन्याचं. आणि जुलै महिन्यात कम्प्लिटली याच्या उलटा असणार. जुलै महिन्यात आपल्याकडे उन्हाळा असतो आणि म्हणजे उत्तर गोलार्धात उन्हाळा असणार आणि दक्षिण गोलार्धात असणार हिवाळा. जुलै महिन्यामध्ये हे असं का घडणार? कारण उन्हाळ्यामध्ये आपलं जे कर्कवृत्त आहे त्या कर्कवृत्तावर सूर्यकिरणे हे लंब रूपाने पडतात. हे कॉन्सेप्च्युअली लक्षात ठेवा. ज्यावेळी 90 डिग्री सेल्सिअसमध्ये सूर्यकिरणं पडत असतात तेव्हा तिथे सर्वात प्रकाश जास्त असणार, उष्णता जास्त असणार, त्यामुळे तापमान वाढणार व उन्हाळा असणार. आणि तेच या उलट स्थिती कुठं असणार? दक्षिण गोलार्धामध्ये, तिथे असणार हिवाळा. तर कम्प्लिटली जे जानेवारीमध्ये घडणार त्याचं उलटं कुठं घडणार? जुलै महिन्यामध्ये. अशा प्रकारे आपण पाहिलं की जानेवारी आणि जुलै महिन्यातील जागतिक तापमानावरून त्यात कसल्या प्रकारे त्याचं वितरण होत असतं. तर हे सर्व झालं तापमानाबाबत. आता पुढं आपल्याला पाहिजे की वार्षिक तापमान कक्षा नेमकी काय असते, त्याची डेफिनेशन आपल्याला बघायची. तर बघा, वार्षिक तापमान कक्षा नेमकी काय असते. तर वार्षिक तापमान कक्षा ही त्याआधी आपण तापमान कक्षा बघू. तापमान कक्षा म्हणजे कमाल किंवा किमान तापमानातील फरक होय. आणि मासिक सरासरी कमाल व किमान तापमानातील फरकास काय म्हणायचं? वार्षिक तापमान कक्षा. कदाचित मला वाटते मासिक चुकून झाले, या ठिकाणी वार्षिक असलं पाहिजे. वार्षिक सरासरी कमाल व किमान तापमानातील फरकास वार्षिक तापमान कक्षाचे म्हणतात. वार्षिक तापमान कक्षा म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की वर्षभरात जे सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमान यातील फरक असणार. जर वर्षभरात समजा 48 डिग्री तापमान एका दिवशी समजा हे मार्च महिन्यात समजा 48 डिग्री झालं आणि ते जर डिसेंबर महिन्यात 3 डिग्री सेल्सिअस झालं, तर याची वार्षिक तापमानाची जी कक्षा आहे ती किती असणार? 48 - 3 म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस. ही झाली वार्षिक तापमानाची कक्षा. हेच आपण इथं पाहिलं. त्यानंतर एक इथंच बाजूला एक पॉईंट दिलेला आहे, तो महत्त्वाचा आहे की व्हर्कोयान्सला काय म्हणायचं? थंड ध्रुव असं म्हणायचं, व्हर्कोस यानला. त्यानंतर बरेचसे पॉईंट आहेत, पण आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण तापमानाचे सर्व पॉईंट्स कव्हर केले. आणि पुढे आपल्याला पाहायचे वायू, वारे किंवा वायुभार आणि शेवटी पर्जन्य.